असेच. पण पहिली उमेदीची 15 वर्ष आपली विरोधी पक्षात गेली, त्यानंतर तुम्हाला एकदम सत्ता पक्षाचं सर्वोच्च पद मिळालं. तर सत्तेमधून विरोधी पक्षात गेल्यावर फ्रस्ट्रेशन्स कॉमन आहेत, अभिप्रेत असतात. पण विरोधी पक्षातून सत्तेत आल्यावर काही फ्रस्ट्रेशन्स असतात का, आणि असतील तर ते काय असतात? फ्रस्ट्रेशन नसतात, परंतु विरोधी पक्षात काम करत असताना संकल्पना आपण मांडत असतो आणि सत्ता पक्षात गेल्यानंतर त्या संकल्पना पूर्ण करण्याचा निर्धार आपला असतो. पण आपल्याला अपेक्षित गती मात्र त्या ठिकाणी मिळत नसते. सिस्टीम ही आपल्या गतीनं चालते आणि त्यातनं एक थोडासा मनस्ताप, थोडा संताप तयार होतो की हे का बदलत नाही. आणि हळूहळू ते बदलतं देखील, आपल्याला देखील लक्षात येतं की सिस्टीम कशी आहे. मी आता खरं म्हणजे ज्यावेळी निवडणूक लढवली तर मागच्या 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही जाहीरनामाच केला नव्हता. 2014च्या निवडणुकीत मी एक विजन डॉक्युमेंट केलं होतं आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये महाराष्ट्रात काय बदललं पाहिजे आणि ते कसं बदलता येईल या संदर्भातलं विजन मी मांडलं होतं. त्याचा एक मोठा कार्यक्रम देखील मी केला होता. आणि सत्तेत आल्यानंतर ते विजन डॉक्युमेंट कसं आपल्याला प्रत्यक्षात आणता येईल याचा प्रयत्न मी सुरू केला. मला सांगताना आनंद वाटतो की त्या विजन डॉक्युमेंटमधल्या 100% गोष्टी काही त्यातल्या करू शकलो, काही अंतिम टप्प्यात आहे, काही पाईपलाईनमध्ये आहे. पण अशी कुठली गोष्ट नाही आहे की जी त्यावेळेस मांडली आणि करता आली नाही. पण त्यावेळेस मुख्यमंत्री होत असताना किंवा झाल्यानंतर जी मानसिकता होती की वर्ष 2 वर्षामध्ये या विजन डॉक्युमेंटमधल्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करू शकू, ते मात्र काही होऊ शकत नाही. कारण सिस्टीममधल्या अडचणी या मोठ्या प्रमाणात असतात. लोकांची कार्याची पद्धती ही ठरलेली असते. ज्यावेळेस त्यात डिस्रप्शन्स तुम्ही आणता त्यावेळी वेगळ्या पद्धतीनं तुमच्या कामात डिस्रप्शन कसे आणायचे हे देखील अनेक वेळा प्रयत्न त्या ठिकाणी होतात. ज्यांची शब्द आपला नागपुरी वापरतो दुकानदारी ठरलेली असते, ती दुकानदारी ज्यावेळेस आपण बंद करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ती दुकानं बंद होत असताना त्यांना जो त्रास होतो तो त्रास देखील आपल्या विरुद्ध अनेक वेळा जात असतो. पण हे सगळं जरी असलं तरी मला असं वाटतं की सुरुवातीला जेवढा मनस्ताप मला व्हायचा तेवढा आता होत नाही. कारण प्रशासनावरची पकड देखील अधिक झाली आहे आणि थोडा त्रास सहन करण्याची क्षमता देखील वाढली. मला हा प्रश्न सर 3 अँगल्सने विचारायचा होता की सिस्टीममध्ये काही बेसिक डिफेक्ट्स आहेत का, किंवा सिस्टीमचा इनर्शिया किंवा सिस्टमचा रेजिस्टन्स, तसंच ब्युरोक्रेसीचा रेजिस्टन्स किंवा ब्युरोक्रेसीमधला इनर्शिया, आणि तिसरं जे काही करायचं असतं त्याला 5 वर्षाचा कार्यकाळ खरंच पुरतो कोणालाही. मला नाही, राजकीय माणसाला तुम्ही विचाराल तर सत्ता पक्षातला माणूस म्हणाल 5 वर्षाचा काळ फार लहान आहे आणि विरोधी पक्षात गेल्यावर तो इतका मोठा काळ वाटतो 5 वर्षाचा. पण ते जरी खरं असलं तरी साधारणपणे मी ज्यावेळेस ब्युरोक्रेसीकडे पाहतो त्यावेळी मला असं दिसतं की 50% लोक प्रचंड क्षमतेचे आणि 50% लोक हे वेळ काढतात. म्हणजे ओनरशिपची कमतरता आहे. आपण या राज्याने आपल्याला काहीतरी दिलंय तर आपण या राज्याचं देणं लागतो अशा प्रकारची भावना कमी आहे. पण 50% मात्र असे आहेत की जे खरोखर त्या ठिकाणी उत्तम काम करतात. आणि हा जो काही रेजिस्टन्स आहे तो आहेच. म्हणजे बघा, खरं तर बदल होत असताना त्या बदलाला सामोरं जाणं आणि त्या बदलाला त्याचा अंगीकार करणं ही भावना थोडी कमी दिसते. बदल होत असताना पहिल्यांदा रेजिस्टन्स. पण एक गोष्ट अजून मी बघितली की एकदा बदलाला सुरुवात झाली की मग तो बदल फार वेगानं होतो. म्हणजे तो जो रेजिस्टन्स सुरुवातीचा असतो हा रेजिस्टन्स जातो. आणि अनेक वेळा मला असं वाटतं की ब्युरोक्रेसी देखील थोडंसं तुम्हाला जोखत असते, पाहत असते. तुमची क्षमता काय आहे, तुम्हाला समजता आहे का. ज्यावेळी ब्युरोक्रेसीला लक्षात येतं की तुम्हाला त्याचं ज्ञान आहे, तुम्हाला समजतं आहे, तुम्हाला कोणी मूर्ख बनवू शकत नाही, त्यावेळी ब्युरोक्रेसी तुम्हाला साथ देते. मला असं वाटतं की हा जो काही थोडासा बदलाच्या प्रती एक वैरभाव जो आपल्याला पाहायला मिळतो हा जर निघून गेला तर मला असं वाटतं की इतक्या फास्ट, कारण ही ब्युरोक्रॅटिक व्यवस्था तशी आपल्या संविधानानं फार सुंदर तयार केली आहे. पण यातली शेवटी किती चांगली व्यवस्था तयार केली तरी माणसं ही महत्त्वाची असतात. म्हणजे मी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर लॉ कॉलेजमध्ये गेल्यानंतर
त्या ठिकाणी पहिलेच एक दगड लागलेला आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य की कुठलंही संविधान वाईट नसतं, ती संविधान राबवणारी माणसं चांगली किंवा वाईट असतात आणि त्यांच्या वागण्यावरनं त्या संविधानाचा इफेक्टिव्हनेस हा ठरत असतो. तसंच या व्यवस्थेचं देखील आहे. त्यामुळे व्यवस्था उत्तम आहे, पण शेवटी माणसं आहेत, त्यांची मनस्थिती आहे, त्यांची कार्यपद्धती आहे, त्यांच्या सवयी आहेत, या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्याच्यामध्ये अडचणी तयार करतात आणि अनेक वेळा चांगल्या देखील करतात. सर, आपल्याला 30 वर्ष आता राजकारणात झाली आणि आपलं वय बघितलं तर अजून 30 वर्षाचा पल्ला तुम्हाला गाठायचा. हा फार महत्त्वाचा आहे, म्हणजे अगदी मध्यावर आहात तुम्ही करिअरचा. तर प्रश्न असा आहे की गेल्या 30 वर्षातली काय सामाजिक स्थित्यंतर ठळक आपल्याला दिसतात? राजकीय नाही, म्हणजे एक पूर्ण करतो, राजकीय नाही, कारण की राजकीय स्थित्यंतरांनी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात फारसा फरक पडतो सामाजिक. आणि येत्या 30 वर्षात ती काय येऊ शकतात? म्हणजे 2050चा भारत आणि 2050चा महाराष्ट्र आपण कुठे पाहता किंवा आपण कसा घडवू इच्छिता? म्हणजे सामाजिक स्थित्यंतराचा जर आपण विचार केला तर मला दोन टोकाच्या परिस्थितीत पाहायला मिळतात. एकीकडे आज सर्व समाजामध्ये, म्हणजे ज्या समाजामध्ये कदाचित खूप मागासलेपण होतं, असे समाज असतील, पुढारलेले समाज असतील, सर्व समाजांमध्ये कर्तृत्ववान लोकांचा एक फार मोठी फळी मला तयार झालेली दिसते. गेल्या 25-30 वर्षामध्ये स्वतःच्या ताकदीवर, मेहनतीवर उभे राहिलेले, संस्था उभे केलेले, व्यवसाय उभे केलेले असे अनेक लोक हे सर्व समाजात तयार झालेले मला दिसतात. आणि त्याच वेळी ज्याचा उल्लेख रामदासजींनी केला, सर्व समाजांमध्ये थोडी संकुचित मानसिकता देखील तयार झालेली मला दिसते. मला असं वाटतं की जसं ही आनंदाची गोष्ट आहे की सर्व समाजांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्तृत्ववान लोक तयार होत आहेत, तर ही चिंतेची बाब आहे की आमची मनं थोडी संकुचित देखील होत चालली आहे. या संकुचित मानसिकतेतनं आपल्याला समाजाला निश्चितपणे बाहेर काढावं लागेल. आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार कराल तर प्रचंड क्षमतेचं हे राज्य आहे. आणि समजा मी मुख्यमंत्री आहे किंवा आम्ही राज्यकर्ते आहोत किंवा दुसरे राज्यकर्ते असतील, आधी झाले असतील, नंतर होणारे असतील, आम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या भरोश्यावर हे राज्य चालतं तर हे सपशेल खोटं आहे. या राज्याची क्षमता इतकी प्रचंड आहे, आम्ही त्याच्यामध्ये केवळ मदत करू शकतो किंवा आम्ही जी काही करतो त्याने त्याला थोडी चालना मिळत असेल. पण या राज्याची तरुणाई, या राज्यातले विचारवंत, या राज्यातले लोक हे इतक्या क्षमतेनं हे राज्य पुढे नेतात. आणि म्हणून मला हे दिसत आहे की हे राज्य, जसं आम्ही म्हणतोय की आम्हाला $1 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करायची. $1 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करायची याचा अर्थ काय आहे तर जगाच्या पाठीवर सब नॅशनल एंटिटीजमध्ये अनेक देश $1 ट्रिलियन असतील, पण सब नॅशनल एंटिटीजमध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी असलेले फार कमी अशा प्रकारच्या सब नॅशनल एंटिटीज आहेत. पण भारतामध्ये पहिल्यांदा $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याची संधी जर कोणाला असेल तर ती महाराष्ट्राला. आणि मला विश्वास आहे की पुढच्या, खरं तर 2029 साली ती होणारच आहे, पण 2025 साली, 2026 साली जर आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करू शकलो तर ही जी सगळी तरुणाई आहे, या तरुणाईच्या हाताला आम्ही काम देऊ शकू, त्याला आम्ही एंगेज करू शकू, त्याच्याकरता विविध संधी आम्ही तयार करू शकू. आणि मला असं वाटतं की ही जी महाराष्ट्राची क्षमता आहे, म्हणजे बघा मध्यंतरीच्या काळामध्ये लोक असं म्हणायचे महाराष्ट्र मागे चालला, गुजरात पुढे चाललाय, अजून कुठला राज्य पुढे चाललाय. पण गेल्या 3 वर्षातली परिस्थिती आपण बघा, देशामध्ये जेवढं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आलं त्यापैकी 42% मागच्या वर्षी महाराष्ट्रात आलं, त्याच्या आदल्या वर्षी 49% महाराष्ट्रात आलं. म्हणजे पूर्वी असं होतं की आपण 4-5व्या क्रमांकावर होतो. आज स्थिती अशी आहे, आपल्यानंतर जे गुजरात असेल, कर्नाटक असेल, दिल्ली असेल, अजून तमिळनाडू असेल, ही 4ही राज्य एकत्रित केली तरी देखील त्यांची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये आता येऊ लागलेली आहे. ही महाराष्ट्राची क्षमता आहे. केवळ महाराष्ट्राला थोडा गुड गव्हर्नन्स, आणि अनेक वेळा मी असं म्हणतो की आम्ही काही नाही केलं तरी चालेल, खोडा घालू नये, त्रास देऊ नये, ईज ऑफ डुईंग बिझनेस एवढं जरी आम्ही करू शकलो तरी महाराष्ट्र प्रचंड क्षमतेनं पुढे जाणार आहे. आणि मला असं वाटतं की मला जो दिसतोय तो महाराष्ट्र, म्हणजे जसं मगाशी सांगितलं की आम्ही 6th लार्जेस्ट इकॉनॉमी झालो आहोत, वी आर हेडिंग टुवर्ड्स 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी. या 3rd लार्जेस्ट इकॉनॉमीमध्ये भारताचा ज्यावेळेस समावेश होईल त्यावेळी त्यातला सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर जर कोणी असेल तर तो महाराष्ट्र असेल.
आणि मला असं वाटतं की आपल्याकरता, देशाकरता 2020 ते 2035 हे 15 वर्ष जे आहेत हे मेक अँड ब्रेक वर्ष आहे. जगातला सगळ्यात उत्तम देश किंवा जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही भारत बनणार असेल तर या 15 वर्षात बनेल. आणि या 15 वर्षामध्ये आम्ही संकुचित विचारानं, संकुचित राजकीय प्रेरणेनं जर विकासापासनं भारताला दूर नेलं तर आमची बस सुटून जाईल. आणि म्हणून हे 15 वर्ष भारताच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. हे जर आपण नीट केले 2050 वर्ष हे भारताचं वर्ष असेल. आपण जे 2020 ते 35 हा विषय बोलत होता त्याच्याविषयी मला विचारायचं आहे की जसं TV, त्यानंतर कम्प्युटर, त्यानंतर इंटरनेट, त्यानंतर मोबाईल, ही जी क्रांती आली याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर कुठल्या म्हणजे इतिहासातल्या मोठ्यात मोठ्या क्रांतीपेक्षा जास्त परिणाम डे टू डे लाईफ. म्हणजे रशियन क्रांती किंवा लाँग मार्च माओ, चायनाची क्रांती, या सगळ्यापेक्षा ही क्रांती जी आहे ती तुमची इच्छा असो नसो तुमच्या घराघरात मनामनात शिरली आहे. तर या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला या 15 वर्षाचा फायदा घ्यायचा असेल तर आपण काय करायला हवं? आणि मला असं वाटतं की या क्रांतीनं एक वेगळ्या अशा आपल्याला जगामध्ये पोचवलंय. पूर्वी पिढी बदलायची 20 वर्षानं, मग पिढी बदलायची 15 वर्षानं, आज पिढी बदलते दर 7 वर्षानं. आणि ज्याला अलीकडच्या या आपल्या माहिती तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये डिस्रप्शन्स म्हणतात, हे डिस्रप्शन्स असे आहे की हे रातोरात एखाद्या विचाराला, एखाद्याला तत्वाला, एखाद्या तत्वज्ञानाला, एखाद्या तंत्रज्ञानाला ऑब्सोल्यूट करू शकतात आणि रातोरात एखाद्या गोष्टीला एस्टॅब्लिश करू शकतात. त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेचे तत्व हे आपल्याला जाणून घेतले पाहिजे. याचा समाज रचनेवर देखील एक मोठा परिणाम आहे. उदाहरणादाखल आज जर आपण बघितलं तर विशेषतः समाजामध्ये एक्सप्रेशन म्हणजे पूर्वी जो व्यक्ती काही बोलू शकत नव्हता हा प्रत्येक व्यक्ती स्वतःला एक्सप्रेस करतो. आज सोशल मीडिया एक असं माध्यम झालं आहे की ज्याच्यावर प्रत्येक व्यक्ती आपल्या मनात येईल ते बोलतोय. कुठले त्याच्यामध्ये त्याच्या मनात भीती राहिलेली नाही आहे. याचा दुसरा परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतो की आज अनेक देशामध्ये जी बंड झाली ती सोशल मीडियामुळे झाली. आज अनेक वेळा आपल्याला दंगली पाहायला मिळतात, त्या सोशल मीडियामुळे पाहायला मिळतात. मला असं वाटतं की ही काही तत्व या मीडियाची आपल्याला ती रुजवावी लागतील. आज मेनस्ट्रीम मीडिया आहे, समजा आमचे न्यूजपेपर्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला अधिक गांभीर्य पाहायला मिळतं किंवा एखाद्या गोष्टीवर कमेंट करताना ते विचारपूर्वक करतात. इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यापेक्षा कमी विचारानं करतो, पण तो देखील विचारानं करतो. पण सोशल मीडिया तसं नाही आहे. तुम्हाला जे वाटलं ते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिजे तेवढ्या अफवा देखील पसरवता येतात. मगाशी हे जसं म्हणाले तशाप्रमाणे भक्तही बनवता येतात, त्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय देखील तयार करता येतात. रातोरात लोक साधू संत देखील त्याच्यातनं बनून जातात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. पण त्यासोबत या संपूर्ण क्रांतीतून एक जी नवीन व्यवस्था तयार होणार आहे. आज आपण माहिती तंत्रज्ञानापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत पोहोचलो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये असं मानलं जातं की पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने काय परिणाम होणार आहे तर 23 कोटी लोकांचे जॉब्स जातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आणि 25 कोटी नवीन जॉब्स तयार होतील. आणि या 25 कोटी जॉब्स कसे असतील तर यातले 70 ते 80% जॉब्स हे पूर्वी कधीच अस्तित्वात नव्हते. याचा अर्थ काय आहे? ह्या 70% जॉब्स करता आमची शिक्षण व्यवस्था तयार नाही, आमची कौशल्याची व्यवस्था तयार नाही आहे. म्हणजे किती वेगानं हे जग बदलणार आहे आणि त्याकरता आम्हाला किती वेगानं बदलावं लागेल हे जोपर्यंत आम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत या व्यवस्थेचा फायदा आम्हाला मिळणार नाही. पण त्यासोबत मला असं वाटतं की व्यवस्था नाकारण्याचं कारण नाही आहे. या व्यवस्थेनं आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात संधी देखील प्राप्त होणार आहे. आज उदाहरण द्यायचं झालं तर
आमचं शेतीचं क्षेत्र आहे. आज आमच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये शाश्वतता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वातावरणातल्या बदलामुळे शेती क्षेत्रामध्ये आता महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या 4 वर्षातले 3 वर्ष दुष्काळात गेली आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होतोय. पण त्याच वेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये असे टूल तयार होत आहेत की जे 100% शेती क्षेत्राला प्रेडिक्टिबिलिटीकडे घेऊन जाऊ शकतात. त्या ठिकाणी वातावरणातल्या बदलाचा परिणाम शेतीवर होऊ नये याकरता जी प्रेडिक्टिबिलिटी आपल्याला पाहिजे ती आपल्याला त्यातनं मिळू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की माहिती तंत्रज्ञानाचं जे रिव्होल्युशन झालं त्याच्यामध्ये भारतीयांनी प्रचंड मोठी कामगिरी त्यात केली आहे. आता हे जे चौथं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होत आहे, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 4.0, की जे खऱ्या अर्थानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटाच्या आधारावर आहे. बघा, आपण असं म्हणायचो की 21व्या शतकामध्ये आपण असं म्हणत होतो की फायनान्शियल रिसोर्सेस एक महत्त्वाचं कॅपिटल असणार आहे आणि त्यासोबत आपण असं म्हणत होतो की इंटेलेक्च्युअल कॅपिटल हे देखील एक महत्त्वाचं कॅपिटल असणार आहे. पण आता या दोघांच्याही पलीकडे जाऊन 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं कॅपिटल हे डेटा आहे. आणि या डेटाच्या आधारावर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावर एक मोठी रचना ही आता पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या रचनेचा भाग जर आपण झालो तर जगातलं विकसित राष्ट्र हो. आणि आपण जर याच्यापासून दूर राहिलो, आपण जर याला नाकारलं तर मला असं वाटतं की या विकासाच्या व्यवस्थेत आपण वंचित राहू. ज्या प्रकारे माहिती तंत्रज्ञानाचं रिव्होल्युशन हे भारतीयांनी चॅम्पियन केलं, त्याच प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4.0 हा देखील भारतीय चॅम्पियन करू शकतात आणि ते केलं पाहिजे असं माझं मत आहे. एक स्वार्थाचा प्रश्न विचारतो सर या 2050च्या अनुषंगाने की राजा आपल्याला उत्तरेकडचाच असण्याची सवय आहे 12व्या शतकापासून. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळानंतर मोगली आक्रमण झालं त्यानंतर उत्तरेचाच राजा. 5 वर्षापूर्वी ते राजेपद थोडंसं दक्षिण पश्चिमेकडे सरकलेलं आहे. माझा सरळ प्रश्न असा आहे की 2050 पर्यंत एक तरी मराठी माणूस पंतप्रधान झालेला दिसेल का आपल्याला? का दिसणार नाही? जरूर दिसू शकेल. मराठी माणसामध्ये एक क्षमता आहे. बघा, या भारतावर, अखिल भारतावर जर खऱ्या अर्थानं कोणी राज्य केलं असेल तर ते मराठी माणसानेच केलेलं आहे. आणि अटके पार जाण्याची ताकद देखील मराठी माणसामध्येच आहे. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की 2050 पर्यंत आपल्याला एक नाही त्यापेक्षा जास्त मराठी माणसं ही देशाच्या सर्वोच्च स्थानावर दिसते. माणसाला जर उत्क्रांतीने देवत्व प्राप्त होत असं म्हणतात, नराचा नारायण होतो असं म्हणतात, तर नरेंद्रचा देवेंद्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे का? तुम्ही माझे हितचिंतकात, शुभचिंतकात असा आतापर्यंत माझा समज होता, तो आता खोटा ठरवू नका.